नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाउज मध्ये आर्महोल राऊंड विषयी खूप महत्त्वाचं आणि खूप महत्त्वाची अशी ट्रिक्स इथे सांगणार आहे। बऱ्याच वेळा आपण आर्महोल राऊंड नुसार जे आता आपलं जे कटिंग चॅनल वरती तुम्ही आपले कटिंग बघत असतील, तर आपलं जे कटिंग असतं ते आर्महोल राऊंड चेक करून बाईचं सुद्धा आपण आर्महोल राऊंड नुसारच कटिंग करतो, बरोबर। त्यावेळेस ती आपली अगदी परफेक्ट येते, परंतु फ्रंट साइडचा आर्महोल आपण चेक करत नाही। मग तुम्हाला इथे काय करायचं, बऱ्याच वेळा फ्रंट बाजूला घोळ येणे किंवा खेचल्यासारखं तयार होणे किंवा फ्रंट बाजूचा आर्महोलच्या ठिकाणी लूज पडणे, गळा लूज पडणे, असे भरपूर जे छोटे मोठे प्रॉब्लेम ब्लाउज बिघडण्याचे कारण होतात ते याच्यामुळे होतात। मग आता सपोज एखादा आर्महोल राऊंड आपला इथे सपोज 17चा आहे, तर बॅक साइडचा किती आहे ना, म्हणजे आपला निम्म पेपर कटिंग करताना आपण आर्महोल राऊंड किती टाकणार आहोत इथे, तर 8.5। तर 8.5 हा फ्रंट साइडचा पण यायला पाहिजे आणि बॅक साइडचा पण 8.5च यायला पाहिजे। परंतु आपण फ्रंट बाजूला जी गोलाई आपण देतो ती कधी कधी 2 लाईन डिस्टन्स दोघांमध्ये असतं, कधी कधी अर्धा इंचाचं डिस्टन्स असतं। जर तुमचं 2 लाईनचं डिस्टन्स असेल तर तुमचं तिथे जे आर्महोल राऊंड फ्रंट बाजूचं असणार आहे, बॅक साइड पेक्षा 8.5 पेक्षा फ्रंट बाजूचा हा 8.25 इंच यायला पाहिजे, म्हणजे फक्त 2 लाईन एक्स्ट्रा यायला पाहिजे। जर अर्धा इंचाचं डिस्टन्स दोघांमध्ये असेल त्यावेळेस तुमचं अर्धा इंचाचा डिफरन्स त्याच्यामध्ये पाहिजे। जसं ती 8.5 बॅक साइडचा आर्महोल राऊंड येतो, तर पुढचा तुमचा 3 लाईन किंवा अर्धा इंच आलं तरी चालेल। परंतु कधी कधी बॅक पेक्षा फ्रंट बाजूचा आर्महोल राऊंड हा 1 इंचाने, पाऊण इंचाने, 1.25 इंचाने अशा पद्धतीने जास्त मोठा येतो। तर त्याचे कारण ते का बरं असं होतं आणि जर येत असेल तर त्याच्यासाठी सोल्युशन काय असणार आहे किंवा तुम्हाला कटिंग करताना कोणती टिप्स इथे फॉलो करायची। जर आपण गोलाई ही खोलगट दिली नाही फ्रंट बाजूला तर फुगा येणे, घोळ येणे किंवा कपडा हा जास्त शिल्लक असतो, ओके। त्याच्यामुळे काय होणार आहे, ते आपलं तिथे आर्महोल मध्ये कपडा हा गोळा होतो, फुगा येणे स्टार्ट होतं। म्हणून इथे तुम्हाला अगदी मी आर्महोल राऊंड कसा कट करायचा फ्रंट बाजूचा ते मी इथे सांगणार आहे, आणि तुम्ही प्रत्येक कटिंग मध्ये तुम्ही ही टिप्स फॉलो केली तर 100% तुमचा जो ब्लाउजचा प्रॉब्लेम आहे आर्महोलचा फ्रंट बाजूचा तो सॉल्व्ह होणार आहे। चला तर इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता इथे आपण बघणार आहोत जो फ्रंट बाजूचा आपला आर्महोल असतो ह्या ठिकाणचा, बरोबर। तर ह्या ठिकाणी आर्महोल आपला फ्रंट बाजूचा, बॅक साइडचा तर आपला अगदी ऍक्युरेट असतो, ओके। आता इथे माझं फ्रंट बाजू आपण ह्या पद्धतीने पकडल्यानंतर तो सेम आला पाहिजे, फक्त ह्या ठिकाणी काय असतं ते खोलगट असतं, म्हणून मोजताना आपण जर अशा पद्धतीने हा ब्लाउज वरती मोजला तर पेपर कटिंग करताना मोजला तर तो काय असणार आहे, थोडासा एक्स्ट्रा येणार आहे, बरोबर। ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने खोलगट असतो तर तो आपला अर्धा इंचाने किंवा 2 लाईनने अशा पद्धतीने फ्रंट बाजूचा आर्महोल राऊंड हा थोडासा जास्त येतो। जर त्याच्यापेक्षा जर जास्त आला तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, फ्रंट बाजूमध्ये टक्स टाकायचंय। आता कटोरी ब्लाउज आहे आणि तुम्ही म्हणणार की टक्स कुठे टाकायचं, बरोबर। तर इथे तुम्हाला मी अगदी परफेक्ट अशी पद्धत सांगणार आहे, तर मी स्वतः ती फॉलो करते। आता सर्वात पहिल्यांदा आपण इथे काय करणार आहोत, मेजरमेंट इथे एखादा आपण घेऊया। आता सपोज आपण इथे एखादा मेजरमेंट घेऊया, तर सर्व टोटल जे आपलं पूर्ण उंची, त्याच्यानंतर फुल छाती, अपर चेस्ट अशा पद्धतीने आपल्या इथे मेजरमेंट आहे, ओके। योग पट्टी किती घ्यायची, हुक पट्टी, आर्महोल राऊंड, तर इथे आर्महोल राऊंड बघू शकता 16.5 आहे, तर 8.25 इंच आपला इथे आर्महोल राऊंड येणार आहे। पेपर कटिंग करताना आपण आर्महोल राऊंड हा निम्म घेत असतो, ओके। तर इथे आपला जे आर्महोल राऊंड आहे ते आहे आपला 16.5, ओके। त्याचा दुसरा भाग घेतला म्हणजे तो येणार आहे 8.2 म्हणजे 8.25 इंच, ओके। आता इथे तुमचं जे असेल प्रत्येक साईज नुसार, प्रत्येकाच्या शरीरानुसार आर्महोल राऊंड हा कमी जास्त असतो। सर्वात पहिल्यांदा इथे आपण काय करणार आहोत, पूर्ण उंची घेणार आहोत। तर पूर्ण उंची इथे माझी सपोज 14 इंच आहे, तर मी 15 इंचावरती काय करणार आहे, मार्किंग करणार आहे। तर इथे मी 15 इंचावरती मार्किंग करून घेते। 1 इंच आपण इथे काय केलं, मार्जिन घेतलेली। तर याच्यामध्ये खूप डीपली असं कटिंग नाही, आपलं जे रेग्युलरली कटिंग आहे तेच आपल्याला इथे बघायचं आहे, ओके। कटोरी वगैरे याच्यामध्ये मी वाढवून नाही दाखवणार, कारण आपल्याला फक्त आपला जो पॉइंट आहे आर्महोल राऊंड फ्रंट बाजूचा हा जास्त येतो, तर तो जास्त का येतो त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कटिंग मध्ये कुठे बदल केला पाहिजे ते मी तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे। सर्वात पहिल्यांदा इथे आपण शोल्डर घेऊया। गळ्यानुसार तुम्हाला इथे शोल्डर घ्यायचंय, प्रत्येकाच्या गळ्यानुसार चेंज होतं, ओके। ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे। तर इथे आपण 5 इंचावरती मार्किंग केलं। वरच्या बाजूने आर्महोलचं जी लाईन आहे ती आपल्याला इथे काय करायची, 6 इंचावरती मार्किंग करायची, ओके। तर इकडे पण मी 6 इंचावरती मार्किंग करणार आहे आणि एक लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची।
लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इकडनं काय करायचं, अर्धा इंच क्रॉस बॅक द्यायचंय. आता हे क्रॉस बॅक दिल्यानंतर आपल्याला इथे छातीचं मेजरमेंट टाकायचंय. तर आपले जे छातीचं मेजरमेंट आहे तर इथे 37 आहे. ओके, तर 9.25 इंच आपण इथे घेतला. तर 9.25 इंच आपण इथे काय करणार आहोत, छातीचा चौथा भाग मार्किंग करणार आहोत आणि पुढे आपण 1.5 इंच मार्जिन ऍड करणार आहोत. ओके, या पद्धतीने आपण मार्किंग केलं. त्याच्यानंतर कंबरेचं मेजरमेंट घेऊया. तर कंबर आपलं इथे किती आहे, तर कंबर इथे आपला 7.25 इंच आहे आणि 1 इंच आपण टक्स घेणार आहोत. 1.5 इंच इथे आपल्याला मार्जिन ऍड करायची. अशा पद्धतीने आपण मार्किंग केलं. आता ही लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची. ओके, फॉर एक्झाम्पल इथे तुमचं कोणताही मेजरमेंट असू द्या. आता इथे आर्महोल मधचं जे शेप आपण देणार आहोत तर बॅक साईडच्या गळ्यानुसार आपण शेप देतो. तर इथे मी काय करणार आहे, पाठीमागचा गळा आपला हा सपोज इथे 10चा आहे तर मी इथे 1.25 इंचावरती मार्किंग करणार आहे. ओके, 1.25 इंचावरती मी इथे काय करणार आहे, मार्किंग करणार आहे. आणि आता इथे मला काय करायचं, आर्महोलचा शेप द्यायचा आहे. ते पाठीमागचा सर्वात पहिल्यांदा शेप आपल्याला या पद्धतीने द्यायचा आहे. हे बघा, ह्या पद्धतीने द्यायचं आहे. आता मी आर्महोल राऊंड विषयी तुम्हाला इथे इम्पॉर्टंट सांगते. ज्यावेळेस तुम्ही अंगावरती आर्महोल राऊंड घेता त्यावेळेस त्याच्यामध्ये लुजिंग तुम्हाला अर्धा इंच ऍड करायची आणि ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज वरनं आर्महोल राऊंड मोजून घेता त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये लुजिंग ऍड करायची नाहीये. ओके, तर अशा पद्धतीने आपण इथे आर्महोल राऊंड मार्किंग केलं. फ्रंट बाजूचा आर्महोल राऊंड आपला कुठून येणार आहे, या पद्धतीने इथून आपल्याला हा शेप द्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अर्धा इंचाचा आपला काय असणार आहे, डिफरन्स नाहीये. तर याच्या दोघांमध्ये तुम्ही डिफरन्स बघू शकता. फक्त 2 लाईनचा डिफरन्स आहे. 2 लाईनचा डिफरन्स आहे. वरच्या बाजूला अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाणार. आता इथे आपण काय करणार आहोत, आर्महोल राऊंड मोजून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आर्महोल राऊंड मोजल्यानंतर आपलं जे आर्महोल राऊंड आहे ते अशा पद्धतीने, मी तुम्हाला काय बोलली, 8.25 इंच आहे. अंगावरती मेजरमेंट, हे जे मेजरमेंट आहे ते आपलं अंगावरचं आहे. 16.5 त्याचा दुसरा भाग किती आलेलं आहे इथे 8.25. परंतु इथे याच्यामध्ये मी काय करणार आहे, हे 16.5 मध्ये मला अर्धा इंच लुजिंग ऍड करायची. ओके, तर प्लस 0.5 म्हणजे माझं जे आर्महोल राऊंड हे 17 आहे. 17चं निम्म किती होतं, दुसरा भाग ते होत आहे आपलं 8.5 इंच. तर 8.5 इंचाचा आर्महोल राऊंड माझं काय आहे इथे परफेक्ट आलेलं आहे. ओके, तर ह्या पद्धतीने यायला पाहिजे. आता फ्रंट बाजूचा आर्महोल राऊंड इथे आपण मोजून बघूया. तर ह्या ठिकाणी फ्रंट बाजूचा आर्महोल राऊंड इथे 8.5 इंच येते आणि इकडे आपलं 9 इंच येते. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता 9 इंच येते म्हणजे अर्धा इंचाचा आपला डिफरन्स आहे. परंतु ह्या दोघांमध्ये अंतर किती आहे, आपला फक्त 2 लाईनचा अंतर आहे. तर माझं फ्रंट बाजूचा बॅक साईडचा 8.5 इंच, हा पाठीमागचा आर्महोल राऊंड माझा 8.5चा आहे. तर पुढचा आर्महोल राऊंड माझा फक्त किती यायला पाहिजे, 8.8 म्हणजे 8.25 इंच. फक्त याच्यापेक्षा 2 लाईन फक्त एक्स्ट्रा, म्हणजे इथे यायला पाहिजे होतं माझं आर्महोल राऊंड. हा थोडंसं काय यायला पाहिजे होतं, थोडंसं कमी म्हणजे जास्त यायला पाहिजे. 2 लाईन फक्त जास्त यायला पाहिजे. परंतु इथे काय होतंय हे बघा, या पद्धतीने आपण चेक केलं. इथे बघू शकता 9 इंच माझा आर्महोल राऊंड येते. तर 9 इंच इथे नको यायला पाहिजे होतं. शक्यतो 8.5 आणि 9.25 इंच फ्रंट बाजूचा आर्महोल राऊंड आला असता. म्हणजे इथे माझा हा आर्महोल राऊंड 9.25 इंच, हा आर्महोल राऊंड इथे 9.25 इंच येतोय. ओके, तर हा जो इतका आर्महोल राऊंड काय होतो, जास्त येतोय फ्रंट बाजूला. मग आता हा आपल्याला कुठे मायनस करायचा आहे, बॅक साईडचं मोजलं तर अगदी परफेक्ट आहे. परंतु फ्रंट बाजूचा हा प्रॉब्लेम येतोय. ओके, त्याच्यासाठी आपल्याला इथे टिप्स फॉलो करायची. तर सर्वात पहिल्यांदा आपले जे रेग्युलरली मेजरमेंट आहेत ते आपण इथे टाकून घेऊया. गळा रुंदी तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. शोल्डर पट्टी ठरवायची आणि जी उरली ती गळा रुंदी ठरवायची. त्याच्यानंतर आपण इथे गळ्याचं मार्किंग करणार आहोत. 6.5 इंच गळा तयार पाहिजे. तर त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण थोडस जास्त घेणार आहोत आणि इथे आपल्याला 2.5 आणि 1 लाईन घेणार आहोत. या पद्धतीने चौरस आपल्याला इथे तयार करून घ्यायचंय आणि राऊंड शेप द्यायचंय. हे बघा, ह्या पद्धतीने राऊंड शेप दिला. त्याच्यानंतर खालच्या बाजूने आपल्याला 1 इंच वरती यायचंय किंवा वरती होऊन तुम्ही इथे 5.5 इंच, 5.25 इंच, 6 इंचापर्यंत मार्किंग करू शकता. इथे मी 6 इंचावरती, सपोज वरच्या बाजूने मोजलं तर 6 इंचावरती येतं. खाली होऊन आपल्याला कंपल्सरी, आता मी शक्यतो ह्याच पद्धतीने गळ्याच्या इथून आपल्याला वरती 1 इंच यायचं कंपल्सरी प्रत्येक मापामध्ये. आता इथे आपलं जे फुल बस्ट आहे ते 38 आहे. तर 38च्या मानाने इथे मी जे योगपट्टीचं मेजरमेंट घेणार आहे ते 2.5 इंच ठेवणार आहे. 2.5 इंच तयार असणार आहे आपली. तर 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथून आता आपल्याला काय करायचंय, वरच्या बाजूला कंपल्सरी 1 इंच यायचंय. ओके, हे घेतल्यानंतर इथे आपण कटोरीची रुंदी टाकणार आहोत. तर कटोरीची रुंदी आपली इथे 38 मापाने 5.25 इंच येते.
6.5 इंचावरती इकडे पण मार्किंग करायचंय आणि स्ट्रेट लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायची. ओके, लाईन ड्रॉ केल्यानंतर इथून काय करणार आहोत आपण, फ्रंट आर्महोल पासून तुम्हाला इथे काय करायचंय 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचंय. मार्किंग केल्यानंतर हा जो शेप आहे तो ह्या पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे. ओके, दिल्यानंतर इथून आपला हा जो शेप आहे तो तुम्ही फ्रेंच कर्वच्या साहाय्याने दिला तरी काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने हे बघा, या पद्धतीने आपण शेप दिला. जास्त पण स्ट्रेट नका देऊ, हलकस इथे राऊंड मध्ये घ्या. 5.5 इथे आपण सेंटर काढून घेणार आहोत. नंतर आपल्या इकडे तुम्हाला माहिती आहे रेग्युलर प्रमाणे जे आपण कटिंग करतो त्याच्यानुसार आपल्याला घ्यायचंय. त्याच्यानंतर इथून आलं कसं राऊंड मध्ये हा बेल्ट आपल्याला खालचा घ्यायचा, म्हणजे योक पट्टी जी आहे ती आपली राऊंड मध्ये यायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण काय केलं, इथे मार्किंग केलं. 1/2 इंच वरती येणार, कारण बॅक साईडला 1/2 इंच कट करतो ते इथे पण आपल्याला 1/2 इंच कट करायचंय. आता आपल्याला इथे खाली हा मुंड्याचा उतार द्यायचा आहे. मेन टॉपिक आपला अशा पद्धतीने कटिंग असणार आहे. आता फक्त तुम्हाला इथे फोकस करायचं की हे तुम्हाला फ्रंट बाजूचा आर्महोल राऊंड जास्त येतो तो कमी कसा करायचा. त्याच्यासाठी इथून तुम्हाला काय करायचं, जितकं माझं जास्त येतंय तर इथे तुम्हाला चेक करून घ्यायचं फ्रंट बाजूचा आर्महोल राऊंड. हे अंगावरती मेजरमेंट येतं, अगदी कटोकट तुम्हाला इथे मोजायचंय. ओके, तर माझा फक्त 9.5 इंच आर्महोल राऊंड पुढचा यायला पाहिजे. तर मग हा इतका किती येतोय, जवळजवळ 3 लाईन माझा आर्महोल राऊंड हा जास्त येतोय. ओके, तर इथे मी काय करणार आहे, याच्या अगदी या सेंटर मधून आपल्याला कुठून मार्किंग करायचंय, नंतरचा आपण इथे क्रॉस बॅकचा सेंटर दिलेला आहे ना तिथून आपल्याला घ्यायचंय, किंवा इथून घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने आपण हे इथे तिरकस लाईन ड्रॉ करून घेतली. तिरकस लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला ह्या बाजूला एक लाईन आणि त्या बाजूला एक लाईन अशा पद्धतीने मार्किंग करायचंय. म्हणजे इथे आपण काय करणार आहोत, 1/2 इंचाचा फ्रंट आर्महोल मध्येच फक्त आपल्याला इथे टक्स मारायचा आहे. ओके, ह्या पद्धतीने टक्स मारणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आधी आपण कट करून घेऊया आणि मग आपल्याला काय करायचं, हे टक्स फोल्ड करायचंय. सर्वात पहिल्यांदा अजून आर्महोलचा खालचा उतार आपण दिलेला नाहीये, तो नंतर देणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा जसं आहे तसं कट करून घ्यायचंय. हा फक्त आपण पाठीमागचा आर्महोल इथे कट करतोय. ओके, इथे पाठीमागचा गळा सपोज आपला जास्त आहे त्याच्यामुळे इथे तुम्हाला शोल्डर उतार द्यायला विसरायचं नाहीये. शोल्डर उतार दिला आपण आणि इथे शोल्डर उतार पण काय करायचंय, कट करून घ्यायचंय. आता इथे आपण पाठीमागचा भाग आहे ना साईडला ठेवून देऊया. ओके, कारण आपला पाठीमागचा विषय नाही इथे, तर आपला फ्रंट बाजूचा. आता हा फ्रंट बाजूचा माझा आर्महोलचा जो शेप आहे अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करायचे. ओके, हे फोल्ड केल्यानंतर इथे तुम्ही चेक करू शकता आपण हा टक्स अशा पद्धतीने फोल्ड करायचंय, वरच्या बाजूने खाली नाही फोल्ड करायचंय. ओके, वरच्या बाजूने खालच्या बाजूला फोल्ड नाही करायचंय, ते इकडनं ह्या बाजूला फोल्ड करायचंय. फोल्ड केल्यानंतर इथे मी काय करणार आहे, चिकट टेप लावणार आहे. इकडे कट करायचं नाही आपल्याला, फक्त ह्या ठिकाणी 2 लाईनचा म्हणजे आपल्याला 3 लाईन बरोबर इथे तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यायचंय. 1/2 इंच सपोज तुमचं ह्या ठिकाणी 1/2 इंच जास्त येतंय आर्महोल फ्रंट साईडचं. ओके, या असं अशा पद्धतीने मोजल्यानंतर आर्महोल राऊंड तुमचा फ्रंट बाजूचा हा 1/2 इंच एक्स्ट्रा येतोय. तर तुम्हाला इथे काय करायचं, 1/2 इंचाचा हा टक्स घ्यायचा. सपोज इथे 1 इंच 1/2 इंच येत आहे, तर 1/2 इंच येत असेल तर 1/2 इंचाचं तुम्हाला इथे सेंटर काढून घ्यायचंय. आणि दोन्ही बाजूला ही जी मच्छी लाईन आहे इकडे आपल्याला 1/2 इंचाचं मध्ये काढायचंय आणि जितकं इकडच्या बाजूला येईल दोन्ही बाजूला इक्वल मध्ये घ्यायचंय आणि ह्या पद्धतीने हा टक्स तुम्हाला इथे मारायचा आहे. ओके, टक्स मारल्यानंतर हा जो भाग आहे आर्महोल राऊंड तुम्ही इथे चेक करू शकता, हा वरच्या बाजूला जातो, तो जाऊ द्यायचा, काही प्रॉब्लेम नाही. सेप बघा कुठे जातोय, हा बॅक साईडचा आहे आपला. ओके, त्याच्यासाठी ते कट नाही करायचं. हा फ्रंट बाजूचा बघा सेप आपला इथून असा यायला पाहिजे, परंतु तो वरती सरकतो, म्हणून इथे काय होतं, कपडा हा शिल्लक राहतो. म्हणून काय करणार आहोत आपण, इथे कट करणार आहोत. त्याला व्यवस्थित सेप द्यायचा आहे. इथे आर्महोल राऊंड सुद्धा आपला कमी होणार आहे आणि हा जो उर्वरित जे फ्रंट बाजूला आर्महोल मध्ये जे फुगा रिंकल साडव्या पडतात त्याचं काय होणार आहे, हे कमी होणार आहे ह्या पद्धतीने कटिंग केल्यानंतर. तर इथे आपल्याला काय करायचं, चिकट टेप लावून घ्यायची. जितका आर्महोल राऊंड एक्स्ट्रा येत असेल तितकंच तुम्हाला काय करायचं, इथे टक्स मारायचा आहे. आता इथे तुम्ही बघू शकता आर्महोल राऊंड आपला आधीचा कुठे ह्या ठिकाणी आलेला आहे बरोबर, परंतु आपल्याला हा थोडासा खाली घ्यायचा आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं, हलकस 2 लाईन खाली या आणि हा फ्रंट बाजूचा आर्महोल तुम्हाला या पद्धतीने इथे
खालच्या बाजूने सेप द्यायचा आहे. 2 लाईन फक्त. ओके, या पद्धतीने दिल्यानंतर आता बॅक साईडचा आर्महोल आणि हा आर्महोल आपल्याला उतार द्यायचा आहे. जसंच्या तसं इथे ठेवायचंय तुम्हाला नॉर्मलचं. हे अशा पद्धतीने इकडे सरकणार आहे. ओके, हे वरच्या बाजूला सरकतंय आपलं. ज्यावेळेस आपण टक शिवतो त्यावेळेस वरच्या बाजूला सरकतं, परंतु जेव्हा आपण हे ब्लाऊज इकडे योगपट्टी वगैरे टीच करणार ते ऑटोमॅटिक खाली येणार आहे अशा पद्धतीने. तर आपण इथे सर्वात पहिल्यांदा हे ह्या पद्धतीने आल्यानंतर आपला आधीचा जो स्टेप आहे आर्महोल राऊंडचा अशा पद्धतीने उतार असणार आहे. ओके, तर हा येऊन ह्या पद्धतीने उतार द्यायचा आहे आणि इथे आपल्याला पकडायचं आहे आणि तो आर्महोल राऊंडचा उतार हा देऊन घ्यायचा आहे. बॅकचा पण होणार आहे आणि फ्रंटचा पण होणार आहे. इथे जास्त कन्फ्युजन व्हायचं नाहीये. आधी बॅकचा उतार आपल्याला देऊन घ्यायचा आहे, कारण हा जो इतका शिल्लक कपडा असतो ना तो फुगा तयार करतो, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, कमी करायचं. आता फ्रंट बॅक साईडचं आपलं क्लिअर झालंय. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर काय करायचं, नॉर्मलचं हा फ्रंट बाजूचा आर्महोल या पद्धतीने तुम्हाला काय करायचं, कट करायचंय. हे बघा, ह्या पद्धतीने आता तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असा शेप आलेला आहे आपला आर्महोल राऊंडला. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्हाला शेप द्यायचा आहे. नंतर आपल्याला इथे काय करायचंय, फ्रंट बाजूचा गळा कट करायचा आहे. सर्व पार्ट आपली कटोरीचा साईड पार्ट, त्याच्यानंतर योगपट्टी वेगवेगळं करून तुम्हाला ज्या पद्धतीने आपण कटोरी वाढवतो त्याच पद्धतीने इथे कटोरी वाढवून घ्यायची, योगपट्टी वाढवायची आहे आणि कटोरीच्या साईड पार्टला आपल्याला कुठेही मार्जिन वाढवायची नाहीये, फक्त हाच बदल तुमचा करायचा आहे. आणि आता इथे आपण आर्महोल राऊंड पण चेक करून बघूया. ओके, तर आर्महोल राऊंड आपला 8.5 इंच यायला पाहिजे होता, तर 8.5 इंच आपला आर्महोल राऊंड येतोय का ते आपण इथे काय करणार आहोत, चेक करून बघणार आहोत. तर इथे चेक केल्यानंतर आर्महोल राऊंड माझा येतोय परफेक्ट 8.5 इंच. ह्या लाईन वरती माझं परफेक्ट आर्महोल राऊंड येतोय. ओके, आणि पुढे आपली 1.5 इंचाची मार्जिन असणार आहे. तर ह्या पद्धतीने तुमचा आर्महोल राऊंड म्हणजे 8.5 आणि 1 लाईन येते, म्हणजे परफेक्ट माझा आर्महोल राऊंड येते. पुन्हा एकदा तुम्हाला मोजून दाखवते. ऍक्युरेट आला 8.5 तरी चालेल, किंवा 1 लाईन एक्स्ट्रा आली, 2 लाईन तरी चालतं. ओके, अशा पद्धतीने फक्त इथे 1 लाईनला पण थोडंसं नॉर्मल्स आहे, अगदी परफेक्ट आर्महोल राऊंड येतोय आणि ह्या पद्धतीने आपलं पुढे मार्जिन असते. तर अशा पद्धतीने आर्महोल राऊंड तुम्हाला चेक करून बघायचंय. बऱ्याच वेळा तो जास्त येतो आणि म्हणून आपले काय होतात, कटिंग हे चुकतात. इथे आपला कटोरीचा शेप हा कट करून घ्यायचा आहे. आता सर्वात मेन म्हणजे ह्या ठिकाणी थोडासा पॉइंट हा पुढे सरकतो. ज्यावेळेस आपण टक शिवतो, इथला टक्स हा मारतो त्यावेळेस तो इथेच आपल्याला चिकट टेप लावून घ्यायचा असतो आणि इथला पॉइंट नॉर्मलचा काहीतरी अशा पद्धतीने एक सूत असं पॉइंट कट करून घ्यायचं आहे. परफेक्ट असा आपला आता शेप कट झालेला आहे. बॅक साईडचा पार्ट आता कुठेही कट करून नाही दाखवत, कटोरी पण वाढवून नाही दाखवणार आहे मी. या पद्धतीने कटोरी कशी वाढवायची ते ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. तर आर्महोल राऊंडचा जो प्रॉब्लेम असेल तो तुमचा इथे सॉल्व्ह झाला असेल. बऱ्याच वेळा जास्त येतो, तर तो कसा कमी करायचा तो तुम्हाला इथे मी सांगितलेलं आहे. तर आजच्यासाठी इतकंच. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.